नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। रुद्र अभिषेक का करावा याचेच महत्त्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपले जे काही भगवान शंकर आहे, हे भगवान शंकर कुबेराचे स्वामी आहे, कुबेराचे मालक आहे। आणि म्हणूनच आपण जेव्हा जेव्हा आपल्या घरात भगवान शंकराची जी सेवा करतो, त्या सेवेमुळे आपल्या घरात आर्थिक स्थैर्य लाभते, आपला कर्जबाजारीपणा कमी होतो। आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरात भगवान शंकराची सेवा करणे हे अतिशय गरजेचे आहे। बघा, आपण ज्यावेळेस रुद्र पठण करत असतो, रुद्र अध्यायाचं ज्यावेळेस आपण पठण करत असतो आणि त्याच वेळेस भगवान शंकराच्या पिंडीवर आपण अभिषेक सुद्धा करत असतो, तर हे जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे, हे तीर्थ म्हणजे आपल्यासाठी साक्षात अमृता समान आहे। कारण की हे तीर्थ जर आपण रोज घेतलं तर या तीर्थामुळे आपल्या ज्या काही आधी व्याधी रोग दोष जे काही आहे ते संपूर्णपणे नाहीसे होते। म्हणजे अक्षरशः या तीर्थाने असाध्य आजार सुद्धा पूर्णपणे बरे होतात। आणि म्हणूनच हे जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे, हे अभिषेकाचं तीर्थ प्रत्येकाने दररोज घरात घेणे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणूनच रुद्र अभिषेक सुद्धा फार महत्त्वाचा आहे। तसेच तुमच्या घरात जर व्यसनाधीन व्यक्ती असतील, म्हणजे बघा, तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर दारूचं व्यसन असेल, एखाद्या व्यक्तीला जर जुगाराचं व्यसन असेल, किंवा कुणाला अति प्रमाणात नॉनव्हेज खाण्याचं व्यसन असेल, जसं की दारू अंडे मटण मासे या गोष्टी त्या व्यक्तीला रोज लागत असतील, या गोष्टींचं त्या व्यक्तीला व्यसन आहे। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये हट्टी मुलं आहेत, तापट मुलं आहेत, रागीट मुलं आहेत की जी काही केल्या तुमचं ऐकत नाहीये, व्यवस्थित रोज अभ्यासाला बसत नाहीये, असे खूप साऱ्या समस्या तुमच्या घरात आहे, आर्थिक समस्या आहे, अशासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, रोज तुम्हाला रुद्र पठण करायचं आहे। आणि त्या रुद्र पठण केल्यानंतर जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे, ते अभिषेकाचं तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातल्या त्या व्यक्तींना द्यायचं आहे। असं तुम्ही जर लागोपाठ 45 दिवस जर केलं तर याचा खरंच खूप छान रिझल्ट आहे। म्हणजे अनेक जणांची दारू या तीर्थामुळे सुटलेली आहे। हे तीर्थ जर पिलं तर दारूवर इच्छा होत नाही। त्याचबरोबर ज्या व्यक्ती अति प्रमाणात नॉनव्हेज खातात त्यांची सुद्धा नॉनव्हेजवर इच्छा होत नाही। आणि तुमची जी काही मुलं आहे हट्टी तापट, त्यांच्या स्वभावात सुद्धा परिवर्तन घडू लागते। आणि ती जी काही मुलं आहे हट्टी, त्यांचा स्वभाव खूप सॉफ्ट बनतो आणि ते स्वतःहून अभ्यासाला बसतात। इतका चांगला फरक या रुद्र तीर्थाने अनेक जणांना जाणवलेला आहे। त्यामुळे तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हे तीर्थ नक्की देऊ शकता। याचे खूप सारे अजूनही लाभ आहेत, जसे की आर्थिक प्रगती। म्हणजे हे जर तीर्थ आपण आपल्या घरातल्यांना सगळ्यांना दिलं तर घरात एक प्रकारचे सुख आणि समृद्धी नांदते। आणि त्यातल्या त्यात भगवान शंकर हे आपल्या सृष्टीचे पितृदेवता आहे, पितृ आहे। आणि म्हणूनच आपला जो काही रुद्र पठणामुळे जो आपल्याला पितृदोष असतो, त्या पितृदोषाची तीव्रता सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात, म्हणजे जी काही तीव्रता असते ती तीव्रता सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होते। तर इतके सारे चांगले असे महत्व या रुद्र अभिषेकाचे आहे, इतके चांगले अनुभव लोकांना आलेले आहे। त्यामुळे म्हणजे आपले गुरुमाऊली सुद्धा सांगतात की जर तुम्ही दररोज रुद्र पठण केलं आणि त्याच्यावर जर अभिषेक केला भगवान शंकराच्या पिंडीवर, तर त्या अभिषेकाचं तीर्थ जर तुम्ही रोज घेतलं तर, म्हणजे 45 दिवसच करा असं मी म्हणत नाही, असं रोज करा। जर असं केलं तर तुमच्या घरात कुठलीच समस्या राहत नाही। याच्याने तुमच्या घरातल्यांचे असाध्य आजार, जे काही आजारपण असतात ते पूर्णपणे बरे होतात। तुमचा जो काही कर्जबाजारीपणा आहे तो कर्जबाजारीपणा पूर्णपणे नष्ट होतो, तुमची आर्थिक समस्या नष्ट होते। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात सुख समृद्धी नांदते। आणि घरातल्याचे जे काही व्यसन आहे, दारूचे जुगाराचे नॉनव्हेज खाण्याचे, असे जे काही व्यसन आहे ते व्यसन सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतात। त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन बघा। म्हणजे तुम्हाला हा अनुभव साधारण 8 ते 10 दिवसात येईल। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रुद्र पठण हे रुद्र अध्याय हा आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातील जे काही दिंडोरी प्रणीत पुस्तक आहे नित्य सेवा म्हणून, त्या नित्य सेवा पुस्तकात तुम्हाला रुद्र अध्याय दिलेला आहे। तो रुद्र अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे। आणि पठण करायच्या वेळेस तुम्हाला एका तामनात भगवान शंकराची पिंड ठेवायची आहे। आणि त्या पिंडीवरती तुम्हाला असं एक पात्र भेटतं आपलं दिंडोरीला, अभिषेक पात्र म्हणतात त्याला, ज्याच्यातून थेंब थेंब पाणी पडत असतं पिंडीवर। तर ते पात्र घ्यायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा
ते पाणी अभिषेक करून भगवान शंकराच्या पिंडीवर टाकू शकता रुद्रपठण करताना, आणि ते अभिषेकाचं पाणी नंतर तुम्हाला सगळ्यांना घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे रुद्र अभिषेकाचे भरपूर सारे फायदे आहेत. तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.